आज आपण अक्षय तृतीया स्पेशल संपूर्णपणे सागर संगीताचं जेवण बघणार आहोत. तेही खूप कमी वेळेत. मस्त सुमधुर रसळदार आंब्याचा आमरस, बटाट्याची भाजी, खमंग पुरी आणि हिरव्या वाटणातील मसाले भात. स्वयंपाकाचं ताट बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खुशीत संपेपर्यंत टंब अशी फुगली राहणारी, अजिबात कडक न होता संपेपर्यंत मऊसूद राहणारी पुरी आज आपण खूप साऱ्या टिप्ससह पुरीची रेसिपी बघणार आहोत. 1 वाटी इथे गच्च भरून मी गव्हाचं कणिक घेतलं आहे. गव्हाचं कणिक वाटीमध्ये भरून घेण्या अगोदर मी त्याला चाळणीने चाळून घेतलं आहे. त्यानंतर इथे आपण 2 सिक्रेट पदार्थ घालणार आहोत. यामध्ये पुरीला छान चकाकी आणि खमंग लागण्यासाठी पुरी इथे मी 2 चमचे बेसनचा वापर केला आहे आणि त्यामध्ये आपण 0 नंबरचा रवा, बारीक असा रवा आपण इथे 2 चमचे घालून घेणार आहोत. अर्धा चमचा इथे साखर घालून घ्यायची. साखर घातल्याने पुरीला छान चकाकी आणि रंग छान येतो आणि त्यात थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी सर्वात महत्त्वाची टिप्स सांगत आहे तुम्हाला. पोह्या खायच्या चमच्याने मी इथे 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलं आहे. तर इथे बघू शकता किती कडकडीत गरम तेल आहे. मी इथे कोरडं पीठ थोडंसं तेलावर घालून दाखवते, म्हणजेच तेल आपलं छान फसफसून वर येत आहे. अशा पद्धतीचं कडकडीत मोहन तेलाचं पुऱ्यांच्या पिठामध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 वाटी गव्हाच्या कणकेसाठी तुम्ही इथे 2 चमचे तेलाचा मोहनाचा वापर, अगदी परफेक्ट असं मेजरमेंट आहे. 2 चमचा तेलापेक्षा जर तुम्ही जास्त तेल घालचाल तर आपल्या पुऱ्या तळताना तेल जास्त पिलं जातं पुऱ्यांनी. म्हणून तेल आणि साखर घालताना अगदी परफेक्ट असंच घालून घ्यायचं आहे. इथे मी पिठाला सर्व बाजूने तेल छान असं लावून घेतलं आहे. तर इथे बघू शकता जेव्हा मी एक मूठ बांधते तर पिठाचा छान असा गोळा तयार होतोय. अशा पद्धतीने पीठ आपण छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर पीठ मळचाल ना तर तुमच्या पुऱ्या अगदी खुसखुशीत आणि खुटखुटीत होतील. तर इथे आपण पाणी थोडंसं जपून वापरून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीला पीठ मळतो एकदम जास्त पाणी घालतो, अशा पद्धतीनं पाणी न घालता अगदी थोडंसं करून पाणी या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जितकं आपल्या पिठाला पाणी लागेल तितकंच आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. अगदी घट्टसर असा गोळा होईल इतपत छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अगदी घट्टसर असं मी इथे पीठ मळून घेतलं आहे आणि इथे मी 1 कपभर पाणी घेतलं होतं. त्यामधलं अर्धा कप पाणी 1 वाटी पिठाला संपलं आहे. पीठ मळण्यासाठी इथे मला साधारण 5 ते 6 मिनटं लागले आहेत. तर इथे आपलं पीठ मळून रेडी झालं आहे. तर इथे हाताने दाब देऊन बघू शकता अगदी घट्ट असा आपला गोळा तयार झाला आहे. पीठ मळून झाल्यानंतर लगेचच पीठ सेट न करायला ठेवता आपल्या पुऱ्या सॉफ्ट आणि खुसखुशीत होण्यासाठी इथे मी काही महत्त्वाचे तुम्हाला टिप्स सांगत आहे. तर इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जो आपण पुरीचा गोळा तयार करून घेतला होता ना, त्याचे मी असे मोठी अशी पोळी करून त्याला 3 पदरी असे, जसं आपण चपातीला पीठ आपण जसं चपाती लाटतो तशा पद्धतीने इथे त्रिकोणी आकार करून घ्यायचा आहे आणि हा त्रिकोणी आकाराचा असं लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा गोळा पुन्हा एकदा मोडून छान असं मळून घ्यायचं आहे. असे केल्यानंतर पीठ आपलं आणखीन छान मऊ होतं आणि पुऱ्याही आपल्या छान खुसखुशीत आणि खमंग अशा लागतात. तर अशा पद्धतीने पीठ मळून साधारण 5 ते 10 मिनटासाठी पीठ सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. पीठ आपण छान असं लाटून घेतल्यामुळे पीठ थोडंसं आपलं सॉफ्ट झालं आणि त्यावर खूप छान क्रॅक्सही आले आहेत. तर पिठाचा गोळा गोल करून घ्यायचा आहे. पिठावर एक भांडं ठेवून पीठ छान सेट होण्यासाठी ठेवायचं आहे.
तर इथे मी जास्त वेळ पीठ सेट होण्यासाठी ठेवलं नव्हतं, साधारण फक्त 5च मिनिटासाठी पीठ सेट होण्यासाठी ठेवलं होतं. तर इथे बघू शकता मऊसूद असा गोळा पिठाचा इथे तयार झाला आहे. तर पुन्हा एकदा पीठ आपण छान मळून घेणार आहोत आणि असं रोलसारखं करून पीठ आपण छान रोल करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मी लांबट आकाराचा रोल इथे तयार करून घेतला आहे. आपण एका साईजच्या आकाराच्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी महत्त्वाची टिप्स सांगते. एक चाकू घ्यायचे, चाकूच्या साहाय्याने आपण 1.5 किंवा 1 इंचावर पिठाचे गोळे करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता मी 1 इंचावर पिठाचे गोळे कापून घेत आहे. तर अशाच पद्धतीने आपण संपूर्ण गोळे कापून घेणार आहोत. परफेक्ट पुरी जर करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं पीठ मळून आणि छान खुसखुशीत पुऱ्या तयार करून घेऊ शकता. या अक्षय तृतीयाला अशा पद्धतीच्या पुऱ्या गोल करून घ्यायचं आहे आणि ज्या आतले क्रॅकची बाजू आहे ती आतमध्ये करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता पेढ्याच्या आकाराप्रमाणे इथे आपले पुरीचे गोळे आपण अशाच पद्धतीने सर्व गोळे तयार करून घेणार आहोत. इथे मी पुरी एकच आकाराच्या होण्यासाठी एकसारख्याच आकाराचे इथे गोळे तयार करून घेतले आहे. तर इथे बघू शकता क्रॅकची बाजू खाली ठेवली आहे. खालची पिठाची क्रॅकची बाजू खाली ठेवली आहे आणि आपण अशा पद्धतीने छोट्या मीडियम साईजच्या आकाराच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत. पुऱ्या लाटून घेत असताना मी इथे पीठ किंवा तेलाचा वापर अजिबात नाही केला. आपलं पीठ एवढं सुंदर छान मळून झालं आहे की ते सहजपणे लाटलं जातं. तर इथे पुरीची पारी तुम्ही बघू शकता, अगदी जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, मध्यम आकाराची इथे मी पुरी तयार करून घेतली. पुरीचा काठ बघूनच तुम्हाला समजेल पुरी आपली अगदी जास्त पुरी इथे आपली जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, मध्यम आकाराची पुरी इथे लाटून घेणार आहोत. इथे सर्व पुऱ्या आपल्या करून रेडी झाले आहेत. कढईमध्ये मी इथे तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. पुऱ्या तळत असताना गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवायचा आहे आणि मग पुऱ्या आपण तळून घेणार आहोत. तर इथे बघू शकता तेलामध्ये पुरी सोडल्यानंतरच पुरी छान वर आली आहे. जर पुरी वर येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने दाबून किंवा वरून तेलही घालू शकता. तर इथे बघू शकता आपली पुरी छान टंब अशी फुगत आली आहे. पुरी खालची बाजू तळत असताना 3 मिनिटं लागली आहे. 3 मिनिटात खालची बाजू छान अशी तळून झाली आहे. तर दुसरी बाजू आपण तळून घेणार आहोत. तर आणखीन एक पुरी मी तुम्हाला सोडून दाखवते. तर इथे बघू शकता पुरी आपली तेलामध्ये सोडल्या छान अशी टंब फुगलेली दिसत आहे. पुरी तेल जास्त पिऊ नये म्हणून इथे खूप महत्त्वाची आणि लास्ट टिप सांगत आहे. खालची बाजू नीट शेकल्याशिवाय वरची बाजू आपण पलटवून घेणार नाही. जर आपण आलट-पालट करून पुऱ्या दोन्ही बाजूने सतत शेकल्यानंतर पुऱ्या जास्त तेल पितात. तर इथं बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी एकदाच पुरी शेकल्यानंतर पलटवली आहे आणि दोन्ही बाजूने शेकल्यानंतर लगेचच पुऱ्या मी काढून घेतल्या आहेत. तर इथे बघू शकता पुऱ्या जास्तीचं तेल पिऊ नये म्हणून ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी टिप्स आहे. तर इथे बघू शकता आपण सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. तर बघा इथे मी जराही पुरी आलट-पालट अशी केलीच नाही आहे. खालची बाजू शेकल्यानंतरच मी वरची बाजू आपली शेकायला घेतली आहे आणि बघू शकता इथे पुऱ्यांनाही रंग फार सुंदर असा आला आहे. इथे मी तुम्हाला पुऱ्यांचं पीठ मळण्यापासनं ते तेलामध्ये पुरी टंब फुगण्यापासून ते पुऱ्या इथे जास्तीचं तेल पिऊ नये म्हणून मी इथे खूप अशा महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहे. तर इथे बघू शकता आपण एकूण एक पुऱ्या आपल्या छान अशा फुगल्या आहेत. एक वाटी गव्हाच्या पिठापासून इथे 10 ते 12 पुऱ्या तयार झाल्या आहेत. पुऱ्या अगदी खुसखुशीत आणि 3 ते 4 तास तरी अशाच टंब फुगलेल्या राहणाऱ्या पुऱ्या आहेत. किंवा तुम्ही ही झाली पुऱ्यांची रेसिपी. आता आपण बघणार आहोत आमरसाची रेसिपी. चला तर मग आपण पुढचा व्हिडिओही बघूया. तर इथे मी 6 ते 7 आंबे घेतले आहेत. आंबे इथे मी आमरसासाठी आंबे हे रसाळदारच असले पाहिजेत. अशा पद्धतीचे आंबे तुम्ही मार्केटमधून घ्या.
तर सुरुवातीला आंब्याचा वरचा भाग काढून घ्यायचा आहे, जो देठाकडचा भाग असतो तो, आणि आंबा असा मधून कट करून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता आंबा आपला छान केशरी रंगाचा आंबा आहे आणि हा आंबा असा मधून असे त्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि त्यातील आतला गर आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आंबा मस्त रसाळीदार आहे. तर आपण एका भांड्यामध्ये अशा पद्धतीने सर्व आंब्याचा गर काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आपले आंब्याचा पूर्ण गर इथे मी काढून घेतला आहे. तर इथे मी काही इलायचीचे दाणे घेतले आहेत. इलायचीचे दाणे इथे मी 10 ते 12 घेतले आहेत आणि संपूर्ण इलायचीचे दाणे आपण या आंब्याच्या गरामध्ये घालून घेणार आहोत. आंबा कसा गोड किंवा आंबट असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे साखर घालून घेऊ शकता. जशी तुमची चव आहे त्याप्रमाणे. इथे आंबे आधीच गोड असल्यामुळे 1 वाटी इथे साखर घालून घेतली आहे. तर इथे मी आमरस मिक्सरला न फिरवता आंब्याचा गर इथे मी हँड ब्लेंडरनेच छान फिरवून घेत आहे. हवं तर तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता. 1 ते 2 मिनटामध्ये हँड ब्लेंडरने आपलं इथे आमरस लगेचच रेडी होतं. जर तुम्हाला आमरस 5 ते 6 दिवस जर टिकवायचा असेल किंवा आमरस अजिबात काळा पडू नये असं वाटत असेल तर तुम्ही या आमरसामध्ये पूर्ण आमरस तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण काढून घेतलेली आंब्याची जी काही कोय असते ती कोय या आमरसामध्ये ठेवू शकता. तर इथे बघू शकता आपलं दाटसर आमरस इथे लगेचच 2 ते 3 मिनटात रेडी झालं आहे. तर इथे आमरस टिकवण्यासाठी इथे तुम्ही स्टीलचा भांड्याचा वापर न करता काचेच्या भांड्याचा वापर करायचा आहे. म्हणून मी इथे काय करत आहे, काचेच्या भांड्यामध्ये काचेच्या बाउलमध्ये इथे मी आमरस काढून घेतला आहे. तर इथे बघू शकता आणि किती छान आपलं दाटसर आमरस इथे रेडी झालं आहे. आमरस 5 ते 6 दिवस टिकवण्यासाठी तर आपण कोय घालून ठेवूच. जर अजून जास्त दिवस जर टिकवायचं असेल तर आमरस, तर तेही इथे मी एक तुम्हाला सिक्रेट पदार्थ सांगणार आहे कशा पद्धतीने आमरस टिकवायचं. मस्त इथे आपलं रसाळदार आणि दाटसर आमरस केशरी रंगाचं फार सुंदर असं दिसत आहे आणि त्यावर आपण थोडेसे पिस्त्याचे काप घालून घेणार आहोत, ते आणखीन जरा जास्त सुंदर दिसण्यासाठी. तर अशा पद्धतीची आमरसाची रेसिपी तुम्हीही तुमच्या घरी नक्की ट्राय करा. हँड ब्लेंडरने 1 ते 2 मिनटामध्ये लगेचच इथे आपला आमरस रेडी होतं. कांदा लसूण न घालता आज आपण पिवळ्या रंगाच्या बटाट्याची भाजी करणार आहोत. तर इथे मी 4 बटाटे घेतले आहेत. बटाट्याची साल सोलून घ्यायची आहे. बटाटे उकडून घेतले होते आणि आता बटाटा भाजीसाठी इथे खमंग असं वाटण तयार करून घेणार आहोत. अगदी सोपं असं वाटण आहे. दाखवणार आहे. तर इथे हिरव्या मिरच्या मी 5 ते 6 घेतल्या आहेत आणि मिरच्या कमी तिखटाच्या आहेत. अर्धा इंच आल्याचा तुकडा, 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे, कढीपत्त्याचा धाट घालून छान मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. बटाट्याची साल संपूर्ण सोलून रेडी झाली आहे. तर इथे बटाट्याचे आपण काप करून घेणार आहोत. हवं तर तुम्ही हातानेही मॅश करून घेऊ शकता, पण मी इथे बटाट्याचे काप तयार करून घेत आहे. तर अशाच पद्धतीने सर्व बटाट्यांचे काप करून घेत आहे. तर इथे कढई मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवली आहे. गॅस आपला लो टू मीडियम हीटवर आहे आणि इथे मी कढईमध्ये 2 माप तेल घालून घेत आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जिरे घालून घेतल्यामुळे इथे मी जिरा न घालता फक्त मोहरीच घालणार आहे फोडणीमध्ये आणि इथे अर्धा चमचा मोहरी घालून घेतली आहे आणि त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत. एका मिरचीतून 2 ते 3 भाग करून इथे मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. तयार करून घेतलेलं मिक्सरला लावलेलं वाटण आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचे आणि तेलामध्ये हे वाटण छान परतवून घ्यायचं आहे. तर इथे मी या फोडणीमध्ये कांद्याचा वापर अजिबात केला नाही. उन्हाळ्यामध्ये बटाट्याची भाजी लवकर खराब होते. तर बटाट्याची भाजी खराब लवकर होऊ नये म्हणून यामध्ये कांदा अजिबात न वापरता आपण म्हणून इथे मी कांदा लसूण अजिबात वापर न करता इथे छान अशीच खमंग बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहे. इथे आपण अर्धा चमचा हिंग घालून घेतला आहे आणि अर्धा चमचा हळद घालून छान हे परतवून घ्यायचं आहे. बटाट्याच्या भाजीचा मसाला छान परतवून झाल्यानंतर चिरून घेतलेले बटाटे आपण यामध्ये सर्व बटाटे घालून मिक्स करून घ्यायचे आहेत.
तर इथे आपल्या बटाट्याच्या भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि बटाट्याची भाजी पुन्हा एकदा छान परतवून घ्यायचं आहे मीठ घालून घेतल्यानंतर. बटाट्याची भाजी दिवसभर टिकून राहण्यासाठी 2 चुका मात्र इथे अजिबात करायच्या नाहीत. ते म्हणजे एक, बटाट्याच्या भाजीत कांदा कधीच घालायचा नाही उन्हाळ्यात. कांद्याला ओलसरपणा असल्यामुळे भाजी लवकर आपली खराब होते आणि बटाट्याच्या आतमध्ये स्टार्च असल्यामुळे बटाटाही ओलसर असतो. त्यामुळे इथे कांदा न घालता अशाच पद्धतीने भाजी करून घ्यायची आहे. बटाट्याची भाजी पिवळ्या रंगाची करत असताना यामध्ये टोमॅटोचाही वापर करायचा नाही किंवा लिंबाचाही वापर करायचा नाही. जर टोमॅटो आणि लिंबाचा जर वापर केला तर दिवसभरात आपली भाजी अजिबात टिकून राहत नाही. 2 ते 3 तासानंतर बटाट्याची भाजी खराब होऊन जाते. तर इथे ह्या महत्त्वाच्या टिप्ससह इथे मी तुम्हाला बटाट्याची भाजीची रेसिपी शेअर केली आहे. तर 5 मिनटं बटाट्याच्या भाजीला झाकण लावून बटाट्याची भाजीची वाफ काढून घेतली आहे. बटाट्याच्या भाजीचा फार खमंग असा वास येत आहे आणि आपली बटाट्याची भाजी छान इथे तयार झाली आहे. तर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मी इथे गॅस बंद करून घेतला आहे. तर इथे बघू शकता भाजी आपली दिसायला फार सुंदर अशी दिसत आहे. तितकीच ती खायला देखील खमंग अशी लागते आणि अगदी झटपट होणारी भाजी आहे. तर इथे बघू शकता कोणताही कांदा किंवा लसूणचा वापर न करता तरीही भाजी अतिशय चवीला सुंदर लागते. आज आपण ताजा मसाला तयार करून अगदी हिरव्या वाटणातला मसाला भात तयार करून घेणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: हिरवी इलायची इथे मी 10 घेतली आहे, 2 मोठी काळी इलायची, 5 ते 6 लवंग आणि काळी मिरी हे दोन्हीही घेतले आहेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1.5 इंच आल्याचा तुकडा, 20 ते 25 काजू घेतले आहेत, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि 3 मिरच्या घेतल्या आहेत. सुरुवातीला मिक्सरचं भांडं घ्यायचे, त्यामध्ये आल्याचे तुकडे आणि लसूण घालून सर्व खडे मसाले घालून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये एक कढीपत्त्याचा धाटही आपण घालून घेणार आहोत आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून अगदी असं स्मूथ पेस्ट न करता अशी ओबडधोबड अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता असं ठेसासारखाच आपली इथे पेस्ट तयार झाली आहे. हे झालं भातासाठी वाटण तयार. तर इथे मी बासमतीचं तांदूळ घेतला आहे. हवं तर तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणात जे तांदूळ वापरता तुम्ही तेही घेऊ शकता. इथे मी तांदूळ 3 वाटी वापरले आहेत. तुम्ही कप किंवा मेजरमेंटच्या मापाने सुद्धा तांदूळ घेऊ शकता. तर इथे 3 मिरच्या घेतल्या आहेत. त्या मिरच्यांना मधून असं कट करून घेणार आहे आणि आपण देठ न काढताच मिरच्याचा देठ तसाच ठेवून मिरच्यामधून अशी कट करून घ्यायची आहे. मिरची घातल्याने भाताला चव अतिशय सुंदर येते आणि कढीपत्ताही घातल्यामुळे भाताला चव अतिशय छान अशी येते. कढीपत्ता आपण असाच टाकला की आपण जेवणातनं बाहेर काढून फेकतो, तर तसं न करता इथे कढीपत्ता हा आपल्या केसांसाठी अतिशय चांगला आणि छान उपयोगदार पदार्थ आहे. म्हणून मी इथे मिक्सरमध्ये कढीपत्ता वाटून घेतला आहे. आज आपण कुकरमध्ये भात करून घेणार आहोत. तर त्यासाठी कुकर इथे गॅसवर गरम करून ठेवला आहे आणि इथे तेल न वापरता इथे मी 3 चमचे तूप घालून घेतलं आहे. तूप आपलं छान मेल्ट झालं आहे. तर त्यामध्ये आपण 2 तमालपत्र घालून घेणार आहोत. तर इथे आपण उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्याही फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काजू घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी कुकरमध्ये तूप घालून घेतलं आहे फोडणीसाठी. हवं तर तुम्ही तेलही घालून घेऊ शकता, पण तुपामुळे भाताला चव अतिशय छान येते, म्हणून इथे मी तूप घालून घेतलं आहे. तर आपण मिक्सरला तयार करून घेतलेलं जे वाटण होतं ते आपण या कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं आहे. जे काही आपण हे हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं त्या वाटणाचा वास इतका अगदी सुगंध असा येत आहे, खूप खमंग असा वाटणाचा वास येत आहे. वाटण फोडणी घालून घेत असताना गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवायचा आहे आणि ही फोडणी छान मिक्स करून घ्यायची आहे. तर एक खूप छान असा वास येत आहे वाटणाचा.
2 ते 3 मिनिटासाठी हे वाटण, काजू वगैरे छान खडे मसाले परतवून घ्यायचं आहे. आणि सर्वात शेवटी आपण वाटण जरासं परतवून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घेणार आहोत. जिरे हे आपल्या रोजच्या जेवणातले जिरे घालून घेतले आहेत. तर इथे जिरेही आपण छान मिक्स करून घ्यायचे फोडणीमध्ये. फोडणी इथे आपली परतून छान रेडी झाली आहे. तर इथे बघू शकता फोडणीला अतिशय खमंग असा वास आला आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटीभर पाणी घालून मी हेच भांड्याचं पाणी मिक्सरमधलं ओतून घेतलं आहे कुकरच्या भांड्यामध्ये. तर इथे 3 वाटी तांदळासाठी इथे मी 6 वाटी पाण्याचा उपयोग केला आहे. तर इथे बघू शकता पाण्याला रंग फार सुंदर असा आला आहे. तर इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत भातामध्ये. 3 वाटी तांदळासाठी इथे 6 वाटी पाण्याचा वापर अगदी परफेक्ट मेजरमेंट इथे पाण्याचा मी घेतला आहे. फोडणी झाल्यानंतर कुकरमध्ये पाणी घालून घेतल्यानंतर गॅस आपला मोठा ठेवायचा आहे आणि एकदा चमच्याने हलवून घ्यायचं आहे. पाणी छान उकळूपर्यंत कुकरला झाकण लावून द्यायचं आहे. तर इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फक्त मी कुकरचं झाकण वरती ठेवलं आहे. तर इथे साधारण 7 ते 8 मिनिटं झाली आहेत गॅस मोठा ठेवून. आणि इथे बघू शकता पाणी अगदी छान उकळलं आहे. तर इथे गॅस मी मोठाच ठेवला आहे. आणि कधीही तांदूळ घालत असताना गॅस मोठा ठेवूनच तांदूळ आपले कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत. तांदूळ घातल्यानंतर हलकेसे चमच्याने फिरवून घ्यायचं आहे. हलकेसे चमच्याने फिरवायचं आहे कारण जेणेकरून आपण जर जोरात असा चमचा फिरवला तर भाताचे तुकडे पडू शकतात. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायचे गॅस मोठा ठेवूनच. तर इथे कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकरची हवासुद्धा गेली आहे. तर इथे बघू शकता अगदी भाताला अगदी नॅचरल कलर आला आहे. कोणताही रंग वापरला नाही आहे इथे. आणि भात अगदी मोकळा सुटसुटीत झाला आहे. जेवढं वाटीचं मी पाण्याचं प्रमाण सांगितलं होतं अगदी परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण इथे भातामध्ये झालं आहे. तर एकूण एक भाताचे दाणे मोकळे असे झाले आहेत. तर इथे नुसता वासानेच भात खाऊ असा कधी एकदा झाला आहे. एवढा सुंदर आणि खमंग असा भाताचा वास दरवळत आहे घरभर. तर इथे बघू शकता ताज्या वाटणातला मसाले भात इतका सुंदर चवीला लागतो. तर एकूण एक तांदूळ आपला छान मोकळा आणि मऊसूद असा शिजलेला दिसत आहे. इथे बघू शकता जितका भात दिसायला सुंदर दिसतो तितकाच भात चवीला हा तितका सुंदर लागतो. इथे बघू शकता तुम्ही याला पुलावसुद्धा म्हणू शकता. इतका सुंदर असा पुलाव तयार झाला आहे किंवा हिरवा वाटणातला मसाला भातही म्हणू शकता. इतका सुंदर असा इतकी छान चव येते या भाताला. तर अशा पद्धतीचा भात तुम्ही तुमच्या घरीही नक्की ट्राय करा. तर इथे बघू शकता अक्षय तृतीया स्पेशल इथे आपले सर्व पदार्थ रेडी झाले आहेत. तर इथे आपण ताट आपण लावून घेणार आहोत जेवणासाठी. मस्त खमंग हिरव्या वाटणातला मसाले भात, बटाट्याची भाजी, सुमधुर रसाळीदार आमरस इथे घेतला आहे. आणि सोबतच गरम गरम टंबा अशा चेंडूसारख्या फुगणाऱ्या पुऱ्याही घेतल्या आहेत. आणि इथे मी भजीसुद्धा घेतली आहे. इथे आपलं अक्षय तृतीया स्पेशल जेवणाचं ताट रेडी झालं आहे. तर इथे बघू शकता पुरी अगदी टंबाशी फुगलेली आहे आणि मऊसूद आपली पुरी इथे रेडी झाली आहे. तर बघू शकता इथे तुम्ही पुऱ्यांना छान 2 पदरही सुटले आहेत. आधी मी बटाट्याच्या भाजीची चव तुम्हाला सांगत आहे. बटाट्याची भाजी चवीला अतिशय खमंग आणि खूप छान अशी लागत आहे. आता तुम्हाला मी भाताची चव देखील सांगणार आहे. इथे भात चवीला अतिशय खमंग आणि ताज्या वाटणातले असल्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर छान भातांमध्ये उतरला आहे. आणि भात हा चवीला अतिशय मोकळा आणि चविष्ट असा लागत आहे. संपूर्ण थाळी ही अतिशय चविष्ट आणि खमंग अशी लागत आहे. तर या अक्षय तृतीयेला अशा पद्धतीची रेसिपी तुम्हीही घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका.